खर तर कोल्हापूरच्या गुळाची एक वेगळी चव आहे आणि एक वेगळं वैशिष्ट्य आहे। आणि या कोल्हापुरी गुळ म्हणून संपूर्ण देशभर त्याचं एक स्वतःचं मार्केट विकसित झालेलं आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर गुळच्या नावाखाली कर्नाटकातला गुळ विकला जातो। बाहेर बारामती आणि दौंड भागामध्ये काही गुराळा असे सुरू झालेले आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीच्या भेसळी करून गुळ तयार केला जातो। आणि अशा प्रकारचा हा गुळ मार्केटमध्ये आल्यामुळं जो अस्सल कोल्हापुरी गुळ आहे ज्याचं मार्केट तयार झालेलं होतं आणि कोल्हापुरी गुळासाठी जास्त पैसे द्यायची ग्राहकांची जी तयारी होती, एक प्रकारे ग्राहकांची सुद्धा फसवणूक व्हायला लागलेली आहे। याला जबाबदार काही अंशी ग्राहक आहेत, व्यापारी आहेत, शेतकऱ्याचा काहीच दोष नाही। अजूनही कोल्हापुरातला शेतकरी कोल्हापूरचा जो अस्सल गुळ आहे अगदी केमिकल न वापरता तयार झालेला गुळ सुद्धा द्यायला तयार आहे, देतोय सुद्धा। परंतु ग्राहकांना पांढरा शुभ्र चमकणारा गुळ पाहिजे। मग कर्नाटकातले काही शेतकरी त्याच्यामध्ये साखर घालतात आणि कलर आणण्यासाठी प्रयत्न करतात। त्याच्या पुढे जाऊन अनेक ठिकाणी अजून वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत आणि यामुळे गुळाचं एक मार्केट बदनाम व्हायलंय। तीच परिस्थिती हापूस आंब्याची सुद्धा झालेली आहे। देवगडचा, रत्नागिरीचा किंवा वेंगुर्ल्याचा हापूस म्हणून लेबल लावायचं आणि केरळचा, गुजरातचा नाहीतर तामिळनाडूचा आंबा विकायचा, ही प्रवृत्ती जशी व्यापाऱ्यांच्या मध्ये तयार झालेली आहे आणि देवगडच्या हापूसचा एक ब्रँड चाललेला आहे, तसंच कोल्हापूरच्या गुळाचं सुद्धा व्हायला लागलेलं आहे। हे वेळीच रोखलेलं पाहिजे आणि यात चूक आहे ती व्यापाऱ्यांची। व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांना सांगतात की जरा कलर येण्यासाठी काय करायचं असेल ते करा। आता शेतकऱ्यांनी काय करावं, जर रासायनिक विशेषतः गंधक न वापरता जर गुळ केला तर थोडंसं मळकट तांबूस दिसतो। ग्राहकांना पांढरा शुभ्र गुळ पाहिजे। काय करायचं शेतकऱ्यांनी सुद्धा। पण मला असं वाटतं की आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर भेंडीच्या याच्यापासून पावडरीपासून किंवा भेंडीपासून तयार झालेला केमिकल न वापरलेला गुळ हा सर्वोत्कृष्ट आहे, चवीला चांगला आहे, टिकतो चांगला आणि तोच गुळ ग्राहकांनी सुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं। खरं तर गुळामध्ये केमिकल वापरण्याचा सल्ला ज्यावेळी कारवाई होते त्यावेळी मात्र व्यापारी ती जबाबदारी घेत नाहीत, मार्केट कमिटी ती जबाबदारी घेत नाही आणि रोष हा माझं स्पष्ट मत असं आहे की व्यापाऱ्यांनी सौदे व्हायच्या आधी गुळाची टेस्ट घ्यावी, सॅम्पल घ्यावेत आणि मग गुळ स्वीकारावा। एकदा गुळ आल्यानंतर मग शेतकऱ्यावर जबाबदारी टाकणं योग्य नाही आहे। तुम्ही टेस्ट करून घ्या ना, असं तुमच्यावर व्यापाऱ्यांच्यावर कुणी जबरदस्ती केलेली आहे की तुम्ही आहे तसा गुळ घेतला पाहिजे म्हणून? स्वीकारतानाच घ्या, परंतु जो अस्सल कोल्हापुरी गुळ आहे त्याला वेगळा भाव मिळाला पाहिजे, त्याला वेगळी किंमत मिळाली पाहिजे।